श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये मराठी साहित्याची पहाट या मालेत आज ऐकूया महिकावतीची बखर याविषयी सुनंदा भोसेकर यांचा लेख. बखर हा इतिहास नसून ऐतिहासिक वृत्तकथन असतं. इतिहासातल्या वेगवेगळ्या काळातल्या घटना, प्रसंग, व्यक्तींचं कर्तृत्व याचं वृत्तांकन बखरींमध्ये येतं. मराठीतल्या बखरींमध्ये महिकावती उर्फ माहीमची बखर या बखरीचं स्थान विशिष्ट आहे. हे माहीम म्हणजे मुंबईचं उपनगर असलेलं माहीम नाही, तर पालघरजवळचं केळवे माहीम आहे. उत्तर कोकणचा इतिहास सांगणारी ही बखर रचना काळाच्या दृष्टीने सगळ्यात जुनी बखर आहे. यादवांच्या राज्याचं पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रतापबिंबाने महिकावतीस राजधानी स्थापन केली होती. महाराष्ट्र सारस्वतकार वि. ल. भावे यांनी या बखरीला बिंबस्थान उर्फ ठाण्याची बखर असंही नाव दिलं आहे. शिलाहारांच्या एका शाखेची राजधानी ठाण्यात होती. या बखरीतला काही भाग सन 1448 मधला आहे. पुढला भाग 1578 पर्यंतचा येतो. यातलं दुसरं प्रकरण आधी लिहिलं गेलं. त्याच्या लेखकाचं नाव केशवाचार्य आहे. तो लिहितो की मालाडचा देसला नायकोजीराव याने त्याला बोलवून महाराष्ट्र धर्माचं रक्षण करण्याकरता हे लेखन करवून घेतलं आहे. या नायकोजीरावाने मालाड उर्फ म्हालजापूर येथील योगेश्वरीच्या देवळासमोर मोठा मंडप घालून तिथे केळव्यापासून मुंबईपर्यंतच्या सर्व गावचे, सर्व जातींचे, सर्व गोत्रांचे लोक जमवून त्यांच्यासमोर केशवाचार्यामार्फत बिंबराजापासूनच्या वंशावळीची माहिती दिली व त्यांच्यासमोर महाराष्ट्र धर्माचे निरूपण केले. 1448 ते 1578 म्हणजे प्रतापबिंबापासून इंग्रजांच्या आगमनापर्यंतचा 7 राजवटींचा इतिहास या बखरीत येतो. कोकणच्या इतिहासाचा हा पहिलाच दस्तऐवज आहे. तत्कालीन राज्यव्यवस्था, जमीन मोजणीची पद्धत, किल्ले इत्यादी गोष्टींची माहिती मिळते. माहीम जागा उत्तम, रम्यस्थळ असे वर्णन असलेल्या केळवे माहीमचा इतिहास हा या बखरीचा महत्त्वाचा भाग आहे. प्रतापबिंब, महिबिंब, केशवदेव, रामदेव या यादवराजांची माहिती मिळते. ही बखर हा एक सलग ग्रंथ नसून त्यात गद्यपद्य वेचे एकत्र आहेत. त्यात निवाडे, हकीकती, वंशावळी, लढायांची वर्णनं अशी सरमिसळ आहे. तज्ज्ञांच्या मते बखरीची प्रकरणं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या व्यक्तींनी लिहिलेली आहेत. बखरीचं दुसरं प्रकरण हा बखरीचा सगळ्यात जुना भाग आहे. तिसरं प्रकरणही केशवाचार्याने लिहिलेलं आहे. यात माहीममधल्या कुळांची माहिती येते. 5व्या आणि 6व्या प्रकरणाच्या लिखाणात अनुक्रमे 30 ते 60 वर्षांचा काळ गेला आहे. ही सर्व प्रकरणं सन 1600च्या आसपास एका अज्ञात इसमाच्या हाती लागली. ती एकत्र करून त्यांनी एक ग्रंथ तयार केला. कल्याणचे सदाशिव महादेव दिवेकर यांनी वसईचे हिरा हरी भंडारी शेषवंशी यांच्याकडून मिळवून ही बखर इतिहासाचार्य विका राजवाडे यांच्या हवाली केली. या बखरीतला बराचसा भाग मुसलमानी राजवटींच्या तवारीखांशी जुळणारा आहे, त्यामुळे विश्वासार्ह आहे. त्यात उत्तर कोकणमधल्या गावांची, नद्यांची, किल्ल्यांची आणि प्रांतांची एकूण 396 नावं आली आहेत. त्यातली कितीतरी गावं आजही ओळखू येतात. साधी, सोपी, प्रवाही भाषा, घटनांचं प्रत्ययकारी वर्णन, वेधक व्यक्तिचित्रण ही या बखरीची वैशिष्ट्ये आहेत. बहामनी राजवटीच्या आरंभकाळात महिकावतीच्या बखरकारांनी महाराष्ट्र धर्माचं निरूपण केलं. पौराणिक आदर्शांच्या माध्यमातून वर्तमानाची जाणीव व्हावी आणि परचक्राशी सामना करण्यासाठी बळ मिळावं असा बखरकारांचा उद्देश होता. पुढची 300 वर्ष या महाराष्ट्र धर्माचा जागर होत राहिला आणि हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेच्या रूपाने फळाला आला. मराठी साहित्याची पहाट या मालेमध्ये महिकावतीची बखर याविषयी सुनंदा भोसेकर यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.